नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजारी पडलेल्या शरीराला बरं करायला बाजारात औषध मिळतं. मात्र थकलेल्या मनाला ऊर्जा द्यायला आयुष्यात एक तरी ध्येय असावं लागतं, तरच आपलं जगणं मस्त होतं. नाहीतर आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. म्हणूनच जीवनात थोडी जरी मजा पाहिजे असेल तर योग्य दिशा शोधावी लागेल. तरच हरलेल्या मनाला जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल. दिखाव्याचं आयुष्य फार काळ जगता येत नाही. जगासमोर सत्य आल्यावर तोंड चुकवून फिरण्याशिवाय काहीच उरत नाही. गेलेले क्षण परत मिळवता येत नाहीत, पण आपल्यातील उत्साह आणि स्वतःवरील विश्वास दृढ असल्यास येणारा प्रत्येक क्षण सुंदर बनवता येतो. पटत नसलेल्या गोष्टींवर उगीचच निरर्थक चर्चा करून विनाकारण वेळ खर्च करण्यापेक्षा शांत बसलेलं कधीही चांगलं. एकटा माणूस कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत खूप अनुभव असतात, कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. आयुष्यात 2 वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कोणाचं काहीच नुकसान होत नाही. एक म्हणजे हास्य आणि दुसरं म्हणजे चांगले विचार. सुखाची देवाणघेवाण तर सगळेच करतात, पण दुःखाची देवाणघेवाण जिथं केली जाते तिथंच मैत्री, माणुसकी आणि प्रेम असतं. जेव्हा कुणी तुमची आठवण गरज पडल्यावर काढतं, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, कारण मेणबत्तीची आठवण अंधार झाल्यावरच येते. व्यक्तिमध्ये विचारभेद जरूर असावेत, पण मनभेद मात्र अजिबात असू नयेत. स्वतःचे मायनस पॉईंट माहीत असणं हा तुमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असतो. विश्वास कमवायचा असेल तर कायम प्रामाणिक राहायला हवं. विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल. एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल, पण लांबून मजा पाहणारी माणसं आपल्यासोबत कधीच ठेवू नका. थंडीत हात जसे काम करण्यासाठी थंड पडतात, तसंच अहंकारात बुद्धी संपर्क सोडत असते. परिस्थिती आणि काळानुसार आयुष्याची समीकरणे ठरवावी लागतात आणि प्रसंगी बदलावी देखील लागतात. कधीच कुणाचं मन परावर्तित करण्याच्या फंदात पडू नका. तुमचा अमूल्य वेळ वाया जाईल. प्रथम स्वतः बदला. कदाचित तीच व्यक्ती तुमचं मत स्वीकारणार नाही. कशावरून? संस्कारांना कोणतीही ओळख नसते. ते माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून ओळखले जातात. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं आहे. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरीही इतिहासच घडेल. संवादाची भूक ही जिवंतपणाची साक्ष आहे. माणूस आणि जनावर ह्यात हाच फरक आहे. शब्दांचा शोध हा तेवढ्यासाठीच अणूच्या शोधापेक्षा महान शोध आहे. आपल्या आयुष्यातील निर्णय आपल्या आनंदावर आधारित असले पाहिजेत, इतरांच्या मतांवर आणि मारलेल्या टोमण्यांवर नव्हे. दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, तर आत ज्योत ही असावीच लागते. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं आहे. मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा. माणसानं कितीही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं तरीही जीवनात कधी ना कधी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं हे समोरच येत असतं. फक्त त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवत जा. या 2 गोष्टींमुळं जग तुम्हाला ओळखतं. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, पण जपवणूक मात्र आयुष्यभरासाठी. सतत चांगला विचार करणं हा विचार वाईट विचारांना दूर ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. रेषा काही क्षुल्लक गोष्ट नाही. ती कागदावर आकृती, डोक्यावर चिंता, हातावर नशीब, जमिनीवर वाटणी आणि नात्यात दरी निर्माण करते. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं राहून पण पाहायचं. मग समजण्याच्या पलीकडचीही उत्तरं आपोआप मिळत असतात. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. असंच वेळेचंही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. व्यक्तिमत्व असं घडवा की कुणी आपल्या मागे वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे. सोबत त्यांना घेऊन फिरा, जे तुमच्या गैरहजेरीतही तुमची बाजू मांडतील. विसरण्याची सवय पण खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. चांगली भूमिका, चांगलं ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. नीतीने जगण्यावर संकटं येतात, पण देव त्यांना उद्ध्वस्त होऊ देत नाही. अस्तित्वारूप प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. सहिष्णुता ही आपल्या शक्तीची सर्वोच्च पातळी आहे आणि बदला घेण्याची इच्छा ही आपल्या कमकुवतपणाची पहिली खूण आहे.
खरं नातं एका चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतं. ते भोगावंच लागतं. टीका करणारी व्यक्ती ही चांगल्या माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र चांगली बनू शकत नाही. कारण विचार तसे आचार. योग्यता तर कष्टानेच जन्माला येते, नाहीतर प्रत्येक माणूस जन्मापासून शून्यच असतो. दिखाव्याचं आयुष्य फार काळ जगता येत नाही. जगासमोर सत्ता आल्यावर तोंड चुकवून फिरवल्याशिवाय तुमच्यापुढे पर्याय नसतो. गेलेला क्षण परत मिळवता येत नाही, पण आपल्यातील उत्साह आणि स्वतःवरील विश्वास येणारा प्रत्येक क्षण सुंदर बनवत असतो. पटत नसलेल्या गोष्टीवर उगाच निरर्थक चर्चा करून विनाकारण वेळ खर्च करण्यापेक्षा शांत बसणं कधीही चांगलं. तेव्हा काही गोष्टी सहन करायला शिका आणि पुढे जात राहा. मेन महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासमोर एक ध्येय ठेवा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नाची कास धरा. एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पटत नसलेल्या गोष्टींवर उगाच निरर्थक चर्चा करू नका आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. त्याऐवजी तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये वेळ घालवा. मानवता ही भक्तीचा निकष आहे, म्हणून निस्वार्थी, नम्र आणि शुद्ध व्हा. समान दृष्टी विकसित करा, निस्वार्थी सेवा करा, करुणामय विवेक, शास्त्रीय जीवनशैली आणि सद्गुरूंच्या शब्दांवर श्रद्धा ठेवा. निस्वार्थी भावनांनी केलेली भक्ती नेहमीच अर्थपूर्ण असते. ज्ञानाच्या किल्लीने भक्तीची दारे उघडतात आणि गुरुकृपेने आनंद आणि प्रकाश मिळतो. जेव्हा कोणी तुमची आठवण काढत असेल तर नक्कीच समजून जा की आपण महत्त्वाची व्यक्ती आहे. स्वतःचे मायनस पॉईंट आहेत ते ओळखायला शिका आणि पुढं जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि ते मायनस पॉईंट प्लस करण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून त्यांच्यामध्ये चांगली सुधारणा होईल. मनात काय आहे हे स्पष्ट बोलावं. न बोलता अंतर निर्माण होण्यापेक्षा बोलून निर्णय घेणं कधीही चांगलं असतं. जीवनात कोणाविषयी मनात वाईटपणा ठेवण्यापेक्षा नाराजी व्यक्त करून मन मोकळं करणं केव्हाही चांगलं असतं. तुमचा चांगुलपणा कधीच कोणाला दिसणार नाही, पण त्याचा ठसा प्रत्येकाच्या मनावर कायम उमटेल. अहंकार ही अशी गोष्ट आहे जी कितीही चुका केल्या तरी आपण हे कधीच मान्य करू देत नाही. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतंच असं नाही, फक्त त्यांना दुःखाशी 2 हात करण्याची कला जमलेली असते. प्रत्येक भेटवस्तू ही काही वस्तू असलीच पाहिजे असं नाही. प्रेम, काळजी आणि आदर याही खूप चांगल्या भेटवस्तू आहेत. कोणाला तरी द्यायचा प्रयत्न करा. वाईट वेळेत भेटायला योग्य व्यक्ती थकलेल्या मनाला आणि रुसलेल्या आयुष्याला हसायला शिकवते. माणसात कितीही शहाणपण असलं तरी त्याच्यात सत्य बोलण्याची अथवा सत्य स्वीकारण्याची ताकद नसेल तर त्याच्या शहाणपणाला काडीचीही किंमत राहत नाही. तुमच्यासमोर पुढे पुढे करणारे किती लोक खरे आहेत हे महत्त्वाचं नाही, तर तुमच्या पाठीमागे किती लोक तुमच्यासाठी विश्वासू आहेत हे महत्त्वाचं आहे. आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी ज्याला खरोखरच काळजी आहे तो नेहमीच आपल्या माणसांसाठी वेळ काढत असतो. ज्ञानाचा विकास हा फक्त तेव्हाच होतो जेव्हा तो दुसऱ्याच्या डोक्याचा वापर न करता फक्त स्वतःच्या डोक्याने करतो. आपण गोष्टी वापराव्यात, माणसांना वापरू नये आणि माणसांवर प्रेम करावं, गोष्टींवर नाही. तरच तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही करू शकता. तेव्हा हे सकारात्मक विचार तुम्ही नक्कीच अंमलात आणू शकता आणि तुमचं लाईफ नक्कीच बदलू शकता. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.